नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 19 जुलैच्या भागामध्ये श्री आणि प्रियंकाचं लग्न चालू असतानाच त्याच लग्नामध्ये शिवनाथ आणि उमा आलेले असतात. तर आता ते कसं होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सगळेजण सकाळ सकाळी देवासमोर आरती करत असतात. उमा, शिवनाथ, माधव, वेदा हे आता आरती करत असतात. मग आरती झाल्यानंतर सगळेजण येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून देवाचे दर्शन घेतात. मग शिवनाथ पाठीमागे बघतो तर त्याला राघव आणि श्रीधर काही दिसतच नाही. म्हणून तो म्हणत असतो की राघव आणि श्रीधर कुठे आहेत? तर माधव म्हणत असतो की आप्पा, अहो ते दोघे जण तयार होत आहेत. आणि मग शिवनाथ म्हणत असतो की अजून अजून कसे काय तयार झालेले नाहीयेत? आता तो घड्याळाकडे बघतो आणि म्हणत असतो की एवढा वेळ लागतो का तयार होण्यासाठी? आणि त्यांना वेळ माहिती नाहीये का आरतीची? त्यावेळेस उमा म्हणत असते की अहो असं काय करताय, येतीलच ते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग आता इकडे शिवनाथ म्हणत असतो की उमा, हा सगळं ना तुमचा लाड आहे, तुमचाच लाड आहे, त्यामुळेच हे दोघे जण खूपच लाडवलेले आहेत. आता सगळेजण दर्शन घेत असतात. इकडे दुसरीकडे श्रीधर आता राघवला म्हणत असतो की माझं ना डोकं चालायचं बंद झालेलं आहे. इकडून ही प्रियंका आणि दुसरीकडून हे आप्पा, मी मात्र मधलं माकड झालेलो आहे. पळून जाऊन लग्न करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यावेळेस राघव म्हणतो की प्रेमात पडताना असा विचार केला होता का तू कधी? त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की गप्प बस रे, प्रेमात पडताना असा विचार कोण करेल? सांग ना, कोण करेल असा विचार? प्रेम करताना सगळं सोपं वाटतं बघ. त्यावेळेस राघव म्हणत असतो की अरे भावा, मग हे पण सगळं सोपंच आहे की, काही करू नको तू, टेन्शन तर अजिबातच घेऊ नको. आता आपल्याला काय करायचं आहे ना, मी ते तुला सांगतो सगळं कसं करायचं ते. इथून आपण बाहेर पडायचं, मग डायरेक्ट गाडीवरती बसायचं, तू माझ्या पाठीमागे बसायचं आणि मग गाडीला किक मारायची आणि मग रम्याला जाऊन भेटायचं. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की रम्या? अरे आता हा रम्या कोण? त्यावेळेस राघव म्हणतो की अरे हा माझा मित्र आहे, त्याला भेटायचं, मग आपली गाडी त्याच्याकडे सोडायची आणि त्याची कार उचलायची आणि कार उचलली की डायरेक्ट प्रियंका वहिनीला घ्यायचं आणि मग मंदिरामध्ये जायचं. मंदिरात गेलो की मग डायरेक्ट लग्नच करायचं आहे. आणि आता इकडे श्रीधर म्हणत असतो की काय एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे तुला हे सगळं? एवढं सोपं वाटतंय का रे? अरे कार उचलायची, मग हे उचलायचं, मग ते उचलायचं, अरे काय चाललंय? हे सगळं का करायचं मला सांग, कशाला करायचं? आणि आपल्याला कार कशाला पाहिजे? मी काय म्हणतोय, जर आपल्याला कोणी बघितलं तर काय होईल आपलं? सांग ना, काय होईल? आणि त्या मंदिरामध्ये गेल्यावरती आपलं लग्न का लावतील? का लावतील सांग बरं? आणि हा अजून कोण? तो तुझा मित्र रम्या. रम्या त्याची कार आपल्याला का देईल? बरं समजा त्याने कार दिली आणि मग त्याने कार दिल्यावरती त्याला पण आपला हा प्लॅन समजणार आणि मग त्याने जर कुणाला सांगितलं तर त्या कोणाला तरी पण आपला प्लॅन समजणार. मग आप्पांना ते सांगणार आणि आप्पांना जर कळलं तर मग माझं काही खरं नाही असं म्हणून तो मोठमोठ्यानेच ओरडायला लागतो. मग राघव म्हणत असतो की अरे गप्प बस रे, कोणालाच नाही कळणार. तुला जर शंका वाटतेस तर ना थांब, मी ना आता त्याला फोन लावूनच विचारतो असं म्हणून आता तो रम्याला फोन लावतो आणि मग तिकडून रम्या सुद्धा फोन उचलतो. तर आता राघव म्हणत असतो की काय रे, काय करतोय? कार रेडी आहे का? तर रम्या म्हणत असतो की अरे एकदम रेडी आहे, टकाटक आहे. त्यावेळेस तो म्हणतो की कधी पण येऊन घेऊन जा कार, आणि मला काय अशी आज पण लागणारच नाहीये आणि अजिबात गरज पण नाहीये. तर राघव म्हणतो की थँक्यू थँक्यू, खरंच अरे थँक्यू. तर मग तो म्हणतो की अरे थँक्यू काय, मला एका इव्हेंटला जायचं आहे त्याच्यामुळे कारची गरज नाही. आपल्या इथे ना देवी आईचं एक मंदिर आहे ना, तिथे लगीन सोहळा आहे म्हणून मला तिकडे जायचं आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की लगीन सोहळा म्हणजे काय रे, मला नाही समजलं. मग रम्या म्हणत असतो की अरे गरीब लोक असतात ना, त्यांना लग्न करायला जमत नाही ना मोठ्या पद्धतीने, मग आता ते इथे येतात आणि मग लग्न करतात. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे काय सांगतोयस काय रम्या, जरा मला डिटेलमध्ये सांग की. त्यावेळेस तिकडून रम्या म्हणत असतो की अरे म्हणजे ज्याला लग्न करायचंय ते शक्य नसतं ना, मग अशा लोकांनी तिथे येऊन लग्न करायचं. बरं हे सगळं तू का विचारतोय मला? त्यावेळेस इकडून राघव म्हणतो की काही नाही, ठेवतो मी फोन असं म्हणून तो फोन ठेवतो. तर आता प्रेक्षकांनो, हा काही राघवच्या बाजूने नाहीये तर हा रुद्रच्या बाजूने आहे. आणि आता मग जसं रुद्रने सांगितलं होतं तसंच आता तो बोलत असतो. आता रुद्र खूपच खुश झालेला असतो. मग रम्या आता त्याच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की काम झालेलं आहे. त्यावेळेस रुद्र म्हणतो की शाब्बास, तू मस्तपैकी त्याला काम केलेलं आहे, हे घे तुझं गिफ्ट असं म्हणून आता तो त्याला त्याचं गिफ्ट देतो. मग आता रम्या खूपच खुश होतो आणि आता तिथून निघून जातो. दुसरीकडे आपण पाहतो की रुद्र लगेचच आत्याला फोन लावतो
आणि म्हणत असतो की आत्तू आपलं काम झालेलं आहे, आता जाळं पसरलेलं आहे, पाखरू आता त्या जाळ्यात अडकायला स्वतःहूनच निघालेलं आहे. मग पद्माताई खूपच खुश होते आणि म्हणत असते की शाब्बास शाब्बास रुद्र शाब्बास असं म्हणून लगेचच ती फोन ठेवते. आणि मग दुसरीकडे आता सामूहिक सोहळ्याचे जे मालक असतात ते आलेले असतात. तर आता पद्मा म्हणत असते की सामूहिक विवाह सोहळा एकदम दणक्यात झाला पाहिजे, जेवढा काही खर्च करायचा आहे ना तेवढा खर्च करा, काहीही झालं तरी लोकांना असंच वाटलं पाहिजे की हे कार्य आपल्या घरचंच आहे आणि त्यासाठी लग्न तर आमच्या भाच्याचंच आहे की. त्यावेळेस तो माणूस म्हणत असतो की होय ताई, जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करणार आहे. मग आता पद्मा म्हणत असते की कारणे द्यायचे नाही आणि मला कोणतेही कारणे देऊ नका, काही जरी लागलं तर रुद्र आहे तिकडे, किती पण खर्च होऊ द्या, हे कार्य घरचं आहे. मग लगेचच भास्कर सुद्धा आता त्यांना भेट देतो. तर मग तो माणूस खुश होतो आणि म्हणत असतो की आता टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका, मी येतो असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की ताई, तुला नक्की वाटतंय का तो राघव त्या दोघांचं लग्न त्याच विवाह सोहळ्यात लावल म्हणून? त्यावेळेस पद्मा हसते आणि म्हणत असते की भास्कर, तहान लागल्यावर विहीर खाण्यापेक्षा जिथे हँडपंप दिसेल तिथेच तहानलेला पाणी पिल ना, कळतंय का? कधी येतंय का ध्यानात, काही देऊ ध्यानात आणून? त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की नाही नाही कळलं असं म्हणून दोघे खूप खुश झालेले असतात. त्यावेळेस दुसरीकडे राघव म्हणत असतो की एक नंबर काम झालेलं आहे. तर श्रीधर म्हणतो की अरे भावा, मला पण सांग की काय झालेलं आहे ते. त्यावेळेस राघव म्हणत असतो की अरे भावा, आपल्या गावात सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे आणि आपण तुझं लग्न तिथेच लावायचं. त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की काय काय बोलला? तर आता इकडे राघव म्हणत असतो की अरे तिथेच आपण लग्न लावायचं. तर तो म्हणतो की सगळ्या गावासमोर लग्न लावायचं? अरे काय वेळ लागले का तुला? जर कोणी ओळखीचं दिसलं मग त्याने आप्पांना जाऊन सांगितलं तर? नाही नाही, असं होऊ शकत नाही, मी तिथे लग्न करणारच नाही. मग राघव म्हणत असतो की अरे भावा, स्वतःचं लग्न सोडून तुझ्याकडे कोण इंटरेस्टने बघणार आहे रे? कोणालाच इंटरेस्ट नसणार आहे तुझ्याबद्दल बघायला आणि आप्पांना सांगायला. तू जास्त टेन्शन घेऊ नको, आपण तिथे जायचं आणि नाव नोंदणी करायचं आणि मग डायरेक्ट तू बोहल्यावर चढायचं. मग शुभमंगल सावधान आणि मग टन 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 असं वाजणार. असं म्हणून आता तो खुश झालेला असतो आणि म्हणत असतो की मग तुमच्या दोघांचं लग्न होणार. त्यावेळेस आता श्री म्हणत असतो की तू गप्प बस रे, मला ना आता जाम भीती वाटत आहे तुझं हे सगळं ऐकून, मी आता परत तुझ्यामुळे ना गोत्यात येणार आहे. तर राघव म्हणतो की अरे टेन्शन घेऊ नको, आज तुझ्या लाईफमधला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे ना, खुश हो, असा नाराज होऊ नको, जे काही होईल ना ते तू माझ्यावरती सोड. आप्पांची बोलणी जरी खायची वेळ आली ना तरी मी या सगळ्याची बोलणी खाईल. तू सांग आप्पांना मी केलेलं काही नाहीये, हे सगळं यानेच केलेलं आहे. चल तू फक्त आता वहिनीची वाट बघ, वहिनी पण आता तिकडे तुझी वाट बघत असेल. आणि हा अजून एक काम कर, बॅग भरायला घे. त्यावेळेस श्रीधर म्हणतो कशाला बॅग कशाला, हे बघ लग्न झालं की लगेच आपण घरी यायचं आहे. तर राघव म्हणतो की अरे लग्न झालं की घरी येता नाही आलं मग मुक्काम करावा लागला कुठे, तर मग सोबत सामान नको का? त्यावेळेस श्रीधर म्हणतो की हा म्हणजे तुला पण असंच वाटतंय ना की काहीतरी गोंधळ होणार आहे आणि मग मला घरामध्ये आप्पा घेणार नाही. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे गोंधळ नाही होणार, माझं ऐकून घे, जरा शांत ऐकून घे. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की नाही नाही, तू सांग आता कसं काय करायचं ते, जर आप्पांना हे कळलं ना तर मला आप्पा घरातच घेणार नाही. तर तो म्हणतो की असं होणारच नाही, तू टेन्शन घेऊ नको, जर अडचण आली तर सामान असायला पाहिजे ना, म्हणून मी म्हणतोय घे बरं तू. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे भर, याच्यापेक्षाही महत्त्वाची कामं आहेत आप्पांना आणि ते काही आपल्याकडे लक्ष देणार नाहीत की कशासाठी काय. तर तो म्हणतो की हां पण जर मी हा बॅग घेऊन बाहेर चाललो तर कोणी विचारलं की कुठे चाललाय तर आपण त्यांना काय सांगायचं? त्यावेळेस राघव म्हणतो की अरे सुचल काहीतरी सांगायला, टेन्शन घेऊ नको, तुला आता उशीर होतोय का नाही, आवर. तेवढ्यातच आता दरवाजा वाजतो. मग माधव म्हणत असतो की श्रीधर, राघव दरवाजा उघडा. मग आता राघव दरवाजा उघडतो आणि इकडे श्रीधरला म्हणत असतो की काही बोलू नका, शांत बसा. त्यावेळेस माधव आता आतमध्ये येतो आणि मग म्हणत असतो की काय रे, काय चाललंय तुमच्या दोघांचं? त्यावेळेस राघव म्हणत असतो की अरे दाद्या, बरं झालं तू आला, मला सांग आप्पा कुठे जाणार आहे? तर माधव म्हणत असतो की का, त्याची चौकशी तुला का करायची आहे? मग राघव म्हणत असतो की अरे म्हणजे त्यांना कोण कोण भेटायला येणार आहे, म्हणजे एकदा का त्यांचं शेड्यूल कळलं ना म्हणजे आम्हाला आमची कामं ठरवता येतील ना. त्यावेळेस माधव म्हणत असतो की तुमची कामं, तुमची कसली कामं आहेत? मग श्रीधर म्हणतो की अरे हो हा बरोबर बोलतोय, म्हणजे आम्हाला देवळात, असं म्हणून आता तो सांगायला लागलेला असतो. तेवढ्यातच माधव म्हणत असतो की काय काय चाललंय तुमच्या दोघांचं, कसली कामं ठरवता येतील? हे बघा, मला ना तुमच्या दोघांचं जे काही चाललंय ना ते माहिती नाहीये, पण मोठ्या भावाच्या नात्याने मी तुम्हाला सांगतोय कोणत्याही लपड्यात पडू नका. आता पुन्हा जर तुम्ही काही गोंधळ घातला ना तर तुमचं काही खरं नाहीये. हे बघा, आप्पांनी पूजेसाठी बोलवलेलं आहे, चला.
तेवढ्यातच शिवनाथ सुद्धा आवाज देतो. मग सगळेजण आता बाहेर पळतच चाललेले असतात. इकडे शिवनाथ आता पूजा करून आता सगळी झालेली असते आणि उमाला म्हणत असतो की उमा जातो आता आम्ही कामावरती. तेवढ्यातच हे तिघे जण येतात आणि मग शिवनाथ म्हणत असतो की या काय रे, तुम्हाला वेळ माहिती नाहीये का? घरचे काही नियम माहिती नाहीयेत का? पूजेला का नव्हता आला तुम्ही? त्यावेळेस हे दोघे जण एकमेकांच्या तोंडाकडेच पाहायला लागतात. मग राघव बोलायला जातो. मग शिवनाथ आता म्हणत असतो की काय तूच बोलणार आहे का? श्रीधर तू सुद्धा बोल, काय झालंय ते नीट सांग. आता दोघेही ततम करायला लागलेले असतात. मग राघव म्हणतो की आप्पा मी सांगतो की काय झालंय ते. मग शिवनाथ म्हणत असतो की तुझं नाव श्रीधर आहे का? बोल, त्याला बोलू दे ना, मी त्याला विचारलंय ना. मग श्रीधर म्हणत असतो की आप्पा मी ना तयारी करत होतो. मग शिवनाथ म्हणत असतो की कसली तयारी करत होता? आता श्रीधरला काय बोलावं तेच कळत नाही. मग आता त्याला असं वाटतं की आता कसली तयारी करत होतो सांगू आप्पांना. तो गप्पच बसतो. मग राघवच म्हणत असतो की लेक्चर. तर लगेच श्रीधर त्याच्याकडे बघतो आणि मग त्याला सुद्धा काहीतरी सुचतं आणि तो म्हणत असतो की अरे मी सांगतोय ना, तू कशाला मध्ये मध्ये बोलतोय? आणि मग तो आप्पांना म्हणत असतो की आप्पा लेक्चरची तयारी करत होतो मी. आता हे सगळं या बाकीच्यांना काही पटतच नाही. मग ते सगळे आश्चर्यानेच त्याच्याकडे बघत असतात. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की कसलं लेक्चर, कशाची तयारी करत होता तू? श्रीधर अरे काय बोलत आहे? मग आता श्रीधर म्हणत असतो की हा राघवच्या कॉलेजमध्ये माझं लेक्चर ठेवलंय, त्याचीच मी तयारी करत होतो. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की कोणी ठरवलं? याने ठरवलं का? तर श्रीधर म्हणतो की हो यानेच ठरवलेलं आहे. तर राघव म्हणतो की हो म्हणजे मी नाही, माझ्या कॉलेजच्या लोकांनी ठेवलंय. ते म्हणाले की मोठ्या भावाला घेऊन ये, म्हणून मी श्रीधरला विचारलं आणि मग श्रीधर म्हणाला की हा येतो. मग माधव म्हणत असतो की एक मिनिट श्री, तू कधी हे ठरवलं? आधी तर तू मला सांग की हे कसं काय ठरलं, कारण तू तर खताची डिलिव्हरी घ्यायला जाणार होता ना. त्यावेळेस आता श्रीधर म्हणतो की हो जाणार होतो, पण हे अचानक ठरलं. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की कसलं लेक्चर आहे? मग श्री म्हणत असतो की रासायनिक खतं, शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर जास्त करायचा ना, या विषयावरती लेक्चर आहे. आधुनिक शेतीवर मार्गदर्शन असा विषय आहे माझा. मग आता मला खूपच कौतुक वाटतं आणि ती म्हणत असते की होय ग बाबा लय चांगला आहे माझा श्रीधर. मग माधव पण म्हणत असतो की हा चांगला विषय आहे, पण अरे कधी हे ठरवलं? त्यावेळेस तो म्हणतो की अरे दाद्या ठरवलेला आहे आत्ताच. तर मग शिवनाथ पण म्हणत असतो की हा खरंच चांगला विषय आहे, या विषयावरती ना तू बिंदास्त बोल. आधुनिक शेती झालीच पाहिजे आणि सेंद्रिय खतही वापरली गेली पाहिजे, शेतकऱ्यांसाठी चांगला आहे. जा जा तू बिंदास्तपणे जा. मग आता तो म्हणत असतो की हा आप्पा पण मला ना आशीर्वाद द्या, असं म्हणून तो शिवनाथचे आशीर्वाद घेतो आणि मग उमाच्या सुद्धा पाया पडतो. तर उमा म्हणत असते की माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या बाजूने आहे, सगळं काही नीट होईल. मग वेदा पण म्हणते की ऑल द बेस्ट दादा. आता सगळेजण खुश झालेले असतात आणि त्याला ऑल द बेस्ट करत असतात. मग आता शिवनाथ म्हणत असतो की चल माधव आपल्या दोघांना निघावं लागेल, खताची डिलिव्हरी घ्यायची आहे ना, असं म्हणून आता ते गोदामात निघून जातात. तर इकडे दुसरीकडे शिवनाथ आणि पद्मा बोलत असतात. तर पद्मा म्हणत असते की मी काय म्हणते, त्या लग्नाचे सगळे व्हिडिओ सगळे फोटो मला हवे आहेत आणि ते पण हाय क्वालिटीचे, कळलं का? त्यावेळेस भास्कर म्हणतो की हो तायडे, तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तर पद्मा म्हणते की मग सगळं व्यवस्थित व्हायलाच पाहिजे, कारण काय बी झालं तरी कार्य घरचं आहे. आता छाया आलेली असते आणि ती हे सगळं ऐकत असते आणि ती म्हणत असते की घरचं कार्य कुणाचं आणि कुणाचं लग्न आहे मला पण सांगा की. आता ती खुश होऊन हे सगळं विचारत असते. त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की माझं लग्न आहे. मग आता पद्मा एकदम आश्चर्यचकित होऊनच भास्करकडे बघते आणि म्हणत असते की काय का हा असं का बोलतोय? त्यावेळेस छाया म्हणत असते की ओ असलं काय पण बोलताय वे वाईट साईड. त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की काही वाईट साईड बोलत नाहीये, खरंच बोलतोय. मला आता दुसरी बायको हवी आहे म्हणून मी लग्न करत आहे आणि या लग्नामध्ये जिलबी आईस्क्रीम वडापाव लय भारी जेवण आहे, या जेवायला ये. त्यावेळेस छाया रडायलाच लागते आणि म्हणत असते की ओ असं काय बोलताय तुम्ही? अहो बायको जिवंत असताना कोणी दुसरं लग्न करतं का? सांगा ना, करतं का? शाळेत असताना आमच्या बाई नेहमी म्हणायच्या घरामध्ये ज्या जाईल नाही छाया तिकडे नंदनवन होईल आणि इकडे माझ्यासाठी सवत आणायला निघाला वय, असं म्हणून ती अजूनच मोठमोठ्याने रडायला लागते. आता पद्मा कानालाच हात लावते. तेवढ्यातच तिकडून आता अन्विता येते आणि म्हणत असते की मम्मी काय झालं, का रडतीये? आता ती भास्करला विचारते. त्यावेळेस
भास्कर म्हणत असतो की अगं काही नाही, मी तिला म्हणालो की मी तुझ्यासाठी नवीन आई आणतोय, त्याच्यामुळे ती रडायला लागलेली आहे. त्यावेळेस अन्विता म्हणत असते की मम्मी अगं रडू नको, तू तर मम्मी आहे ना, त्यांना आणू दे नवीन आई. मग भास्कर म्हणत असतो की हा मी पण हेच सांगत होतो, आणि हा रांगोळी मात्र तूच काढायची बर का. तर अन्विता म्हणत असते की हा, आणि जेवण पण तूच बनव, कारण तुझ्याच हातचं मला जेवण आवडतं, त्या नव्या आईच्या हातचं नाही आवडणार. त्यावेळेस छाया म्हणत असते की काय ग मारू का तुला, काय तू पण ह्यांच्या नादी लागलेली आहे. बघा ना पद्माताई, हे कसे बोलत आहेत दोघे जण, माझ्या बरोबर असं का वागत आहेत, असं म्हणून ती मोठ्यानेच रडायला लागते. त्यावेळेस पद्मा चिडते आणि म्हणत असते की गप्प बस, काय असं भरलेल्या घरामध्ये रडते ग, आणि आज तर अजिबातच रडू नको, कारण आज आनंदाचा दिवस आहे. तर आता इकडे अन्विता म्हणत असते की काय आहे आज. तर पद्मा म्हणत असते की लवकरच तुम्हा सगळ्यांना कळल. तर आता छाया रडत रडत तिथून निघून जाते आणि म्हणत असते की देवा, हे काय माझ्यासाठी सवत घेऊन येत आहे. आता तिला खूपच राग आलेला असतो. मग अन्विता सुद्धा तिच्या पाठीमागे तिला समजवण्यासाठी जाते. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की अरे कुठून आणलं हिला. त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की तूच आणलंय शोधून, असं म्हणून दोघेही आता मोठमोठ्यानेच हसायला लागतात. इकडे राघव आणि श्रीधर आता लग्न करण्यासाठी गाडीवरती बसून निघून जातात. तर आता हे सगळं भास्कर आणि पद्माने पाहिलेलं असतं. मग आता ती रुद्रला फोन लावते आणि म्हणत असते की ते दोघे जण आत्ताच घराच्या बाहेर पडलेले आहेत, लगेचच त्यांचा पाठलाग कर, 1 मिनिट सुद्धा त्यांना नजरेआड होऊन देऊ नको, कळतंय ना, आणि मला सगळे अपडेट पाहिजे इकडे, असं ती आता त्याला सांगत असते. तर दुसरीकडे शिवनाथ आणि माधव गोदामात आलेले असतात. तर तिकडून आता एक किन्नर आलेली असते आणि ती म्हणत असते की साहेब तुमची बरकत होणार, घरामध्ये सुख शांती येणार. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की खंडेरायाच्या कृपेने माझ्याकडे सगळं काही आहे, आशीर्वाद जर तुम्हाला द्यायचा असेल तर घरला चांगल्या सुना येऊ द्या, हा आशीर्वाद द्या. त्यावेळेस ती म्हणत असते की येणार येणार, अगदी लाख मोलाच्या सुना तुमच्या घरला येणार, कधी पाहिजेत बोला. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की तुमच्या आशीर्वादाने आज जरी आल्या ना तरी पण चालतील. मग ती म्हणत असते की मग आजच येणार, बघा आज तुमच्या घरी सून येणार आणि तुमचं कल्याण करणार, असं म्हणून आता ती त्यांना पैसे मागते. मग आता तो पैसे देतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रियंका आता तिकडे श्रीधरकडे जाण्यासाठी तिची बॅग भरत असते. तेवढ्यातच तिची आई तिला आवाज देते. मग प्रियंका घाबरते आणि सगळी भरलेली बॅग पुन्हा कपाटामध्ये ठेवून देते आणि मग लगेचच मम्मीकडे जाते. म्हणजे मम्मीच वरती आलेली असते आणि म्हणत असते की काय ग मम्मी बोल की. त्यावेळेस तिची मम्मी म्हणत असते की बाहेर पाहुणे आलेले आहेत आणि मी किती वेळा आवाज देते तुला, चल बरं. तर पिहू म्हणत असते की पाहुणे, कोण पाहुणे. तर ती म्हणत असते की चल चल, असं म्हणून ती तिला खाली घेऊन जाते. तर आता पिहूला पाहण्यासाठी एक मुलगा आलेला असतो. मग आता ते पाहून प्रियंकाला आश्चर्याचा धक्काच बसतो. मग आता तिथे खूप सारे तिला प्रश्न विचारले जातात आणि मग त्यांना ती मुलगी म्हणून म्हणजे सून म्हणून पसंत पडते. मग ते म्हणतात की आता आम्हाला ही सून म्हणून पटलेली आहे. काय ग प्रियंका, तुला आमचा मुलगा आवडलाय का. आता प्रियंका काहीच बोलत नाही, तिला आता टेन्शनच आलेलं असतं. ते एकदम खालीच मान घालती. त्यावेळेस प्रियंकाचे पप्पा म्हणत असतात की अहो पोरगी काही बोलत नाही म्हटल्यावरती तिच्या मनामध्ये हो आहे बघा, लाजते लाजते, असं म्हणून आता ते लग्न ठरवत असतात. ते म्हणतात की लवकरच आपण आता साखरपुडा करूया आणि येत्या 15 दिवसात लग्नाची तारीख काढून देऊया. हे ऐकून प्रियंकाला धक्काच बसलेला असतो. तर इकडे राघव आणि श्रीधर प्रियंकाच्या घराच्या बाहेर आलेले असतात. त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की भावा, माझ्या पोटात ना 25 किलोचा गोळाच फिरतोय बघ, मला ना लय भीती वाटती, हे असं मी आधी कधीच केलं नाही. तर राघव म्हणतो की अच्छा, हे सगळं मी रोजच करतो, रोज मी पोरी पळवतो. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की अरे काय बोलतोय हे. त्यावेळेस राघव म्हणतो की काय बोलतोय काय, अरे पोरी काय मी पण पळवतो का, माझं पण हे पहिल्यांदाच आहे ना तुझ्या बरोबर येणं, आणि गप्प बस, काही टेन्शन घेऊ नको. तर आता श्रीधर म्हणतो की अरे बघ ना दुसरा काही मार्ग निघतोय का, आपण दुसरा मार्ग काढूया. तर तो म्हणतो की नाही आपण ना ह्याच मार्गाने जायचं. तर श्रीधर म्हणतो की अरे बघ की प्रियंका अजून आलेली आहे का, किती वेळ झाला. त्यावेळेस राघव म्हणतो की एक काम कर, तिचा नंबर आहे ना तुझ्याकडे, तिला कॉल कर आणि विचार तिला किती वेळ वाट बघायची आहे ते. त्यावेळेस तो म्हणतो की हो विचारतो, पण एवढा काय माझ्यावरती चिडतोय, आधीच मला टेन्शन आले आणि वरून आता तू मला अजून असं बोलतोय. तर तो म्हणतो की हा लाव फोन. मग आता तो प्रियंकाला फोन लावतो. तर इकडे प्रियंका आता फोन पाहते. तर आता तिथे सगळ्या माणसांमध्ये असते. मग आता ती उचलतच नाही फोन, कटच करते.
तर इकडे श्रीधर म्हणत असतो की अरे हिने फोन कट केला, अशी कशी काय ही फोन कट करू शकते, नक्की काय झालं असेल, हिला यायचंय का नाही, इकडे आम्ही दोघे आलेलो आहे आणि ही अजून बाहेर आलेली नाहीये आणि फोन पण कट करतीये. त्यावेळेस राघव म्हणतो की एक काम कर, तू अजून एकदा लावून बघ, कदाचित ती सगळ्यांसमोर असेल त्याच्यामुळे बोलू शकत नाही, एकदा ट्राय कर. मग आता पुन्हा एकदा श्रीधर फोन लावतो. तर आता ती फोन उचलेल का हे आपण उद्या पाहूया. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियंका आता त्यांच्याबरोबर आलेली असते आणि सगळेजण ते आता सामूहिक विवाह सोहळ्याचे तिथे पोहोचलेले असतात. मग राघव आता त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये देतो आणि म्हणत असतो की आज फायनली तुमचं लग्न होणार आहे आणि तुम्ही आता कायमस्वरूपी एकत्र येणार आहे, असं म्हणून आता ते तिघे जण मंदिरामध्ये तिकडे जातात आणि मग सगळेजण आता त्यांना ड्रेस वगैरे देतात आणि मग छान दोघे जण आता हे नवरी आणि नवरदेवाच्या पोशाखामध्ये येतात आणि आता तिथे सामूहिक सोहळ्यात आता त्यांचं सुद्धा लग्न लागत असतं. तर आता इकडे हे सगळे आता कळलेलं असतं इकडे पद्माला, मग ती सुद्धा आता काहीतरी प्लॅन करून शिवनाथ आणि उमाला तिकडेच त्या लग्न सोहळ्यात लावते. आता ते सुद्धा तिथे आलेले असतात. आता हे सगळं लक्ष आता श्रीधरचं आप्पांकडे आणि आईकडे जातं. आता त्यांना पाहून त्याला जबरदस्त धक्काच येते बसलेला आहे. आता काय होणार आणि कसं होणार हे आपण उद्या पाहूया. आजचा एपिसोड थोडासा गडबडीत गोंधळात झालेला आहे, त्यामुळे तुम्ही ना थोडंसं आज समजून घ्या. उद्या तुम्हाला छान रिव्ह्यू ऐकायला मिळेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.